मतं मागता निवडूनही येता आणि मग लोकांची डोकी फोडता असं म्हणत हायकोर्टानं लोकप्रतिनिधींना चांगलंच सुनावलंय। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय। नक्की काय घडलं, हायकोर्टानं काय कडक टिप्पणी केली आहे, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला। प्रकृतीचं कारण पुढे करत जामीन मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र मुंबई हायकोर्टानं म्हात्रेंचा हा जामीन अर्ज थेट फेटाळून लावलाय। इतकंच नाही तर हायकोर्टानं अत्यंत तीव्र शब्दात म्हात्रेंच्या वर्तनावर ताशेरे ओढलेत। कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं की लोकप्रतिनिधीनं जनतेची आणि डॉक्टरांची सेवा करणं अपेक्षित असतं, मारहाण करणं नाही। आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि नंतर प्रकृती बिघडल्याचं कारण सांगून जामीन मागायचा, ही कोणती भूमिका? अशा शब्दात कोर्टानं संताप व्यक्त केलाय। सोबतच या प्रकरणाचा तपास डीसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले आहेत। त्यावेळी म्हात्रेला अटक केल्यानंतर खरं तर पोलिसांनी त्याला एकदम आदरानं वागवलं आणि त्यामुळे तपास अधिकारी का बदलू नयेत अशी विचारणाही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम बखंड यांच्या खंडपीठानं राज्य सरकारकडे केली। पोलिसांनी आतापर्यंत तपास नीट केला नाही असं म्हणत न्यायालयानं कल्याणच्या झोन 3च्या पोलीस उपायुक्तांकडे 2 दिवसात तपास वर्ग करावा असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत। तसंच उपायुक्तांना शुक्रवारी तपासासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या सुनावणी दरम्यान कोर्टानं म्हात्रेला उद्देशून म्हटलं की तुम्ही सार्वजनिक आयुष्यात आहात, लोकांची सेवा करण्यासाठी आहात, मग लोकांना का मारताय? निवडणूक येताच लोकांकडे मतं मागता, त्यांची सेवा करण्याचं आश्वासन देता आणि निवडून आल्यानंतर त्यांची डोकी फाईल्सनं खुर्च्यांनी फोडता, आम्हाला याचं आश्चर्य वाटतं। अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं शिंदे सेनेचे नगरसेवक म्हात्रेंवर जोरात कडाडलेत। सुनावणीच्या सुरुवातीला म्हात्रेंचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी म्हात्रेची जामिनावर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली। हायकोर्टानं घटनेची वेळीच दखल घेऊन समाजाला जो संदेश द्यायचा आहे तो दिलाय। आरोपीलाही धडा मिळाला आणि पुन्हा कोणी असं कृत्य करेल असं वाटत नाही। आरोपीचे वय पाहता त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती पोंडा यांनी न्यायालयाला केलेली। पण यावेळी म्हात्रेला हॉस्पिटलमधून सोडल्यावर तो काही झालंच नाही अशा आविर्भावात बाहेर आला आणि समर्थकांनी त्याचं मोठं स्वागत सुद्धा केलं। डॉक्टरांना मारताना म्हात्रेचा बीपी वाढला नाही, मारताना 1 सेकंदही आरोपीनं दवडला नाही, अटकेनंतर मात्र बीपी वाढला असा उपरोधिक टोला सुद्धा न्यायालयानं म्हात्रेंना लगावलाय। पण प्रकरण काय ते नेमकं समजून घेऊयात। खरं तर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आलेलं। तिथल्या डॉक्टरांनी परिस्थिती पाहून महिलेला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला आणि यावरून संतापलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात फोन केला। पण माझा फोन का उचलला नाही या किरकोळ कारणावरून म्हात्रे समर्थकांसह थेट रुग्णालयात घुसले आणि तिथं याच म्हात्रेंनी कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण सुद्धा केली, धक्काबुक्की केली आणि धमकावलं सुद्धा। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली। अर्थातच त्यामुळे राज्यभरात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं। विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी रमेश म्हात्रेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक सुद्धा केली। या प्रकरणात एक धक्कादायक आणि विरोधाभासी गोष्ट सुद्धा समोर आली आहे। ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर म्हात्रे यांनी हात उचलला त्याच डॉक्टरांनी 2008 मध्ये झालेल्या एका प्राणघातक हल्ल्यादरम्यान शस्त्रक्रिया करून म्हात्रे यांचा जीव वाचवलेला आणि तरीही एका लोकप्रतिनिधीनं असा अवतार दाखवल्यानं त्यांच्यावर सगळीकडूनच टीका होतीये। दरम्यान हायकोर्टाच्या या दणक्यानंतर आता रमेश म्हात्रे यांच्या नगरसेवक पदावर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे। राज्य निवडणूक आयोगानं कायदेशीर बाबी तपासून अपात्रतेबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश हे महापालिका आयुक्तांना दिले आहेत। पण एकूणच हायकोर्टानं म्हात्रेंना ज्या शब्दात ज्या पद्धतीनं सुनावलंय ते तुम्हाला पटतंय का, योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।